सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय दडले ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, मेष राशीच्या लोकांची आज कितीही इच्छा असली तरी घर किंवा कार्यालयात सर्व काही ते व्यवस्थित ठेवू शकणार नाहीत. उलट चुकीचं मार्गदर्शन आणि घाई गडबडीमध्ये झालेलं काम सुद्धा बिघडून जाण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत पैसे कमावण्याच्या नादात तुम्ही तुमच्या तब्येतीत होत चाललेल्या घसरणीकडे दुर्लक्ष कराल, ज्याचा वाईट परिणाम तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. तुमच्या हातापायामध्ये एकदम थकवा जाणवेल. जसजशा पोटाशी संबंधित समस्या वाढतील तसतसे शरीराचे इतर अवयव देखील थकून जातील. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला धनलाभ तर होईलच, परंतु तो लगेचच अनावश्यक ठिकाणी खर्च देखील होऊन जाईल. प्रलोभनाला बळी पडल्यानं आज तुम्हाला धोका मिळू शकतो. मागे नातेवाईकांसोबत झालेला एखादा दुर्व्यवहार तुम्हाला दुःखी करेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज उपाशी लोकांना जेवू घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसोबत आज काही रोचक घटना घडतील. दिवसाचा पहिला भाग नव्या शक्यता घेऊन येईल. आज तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये गंभीर असाल. एखाद्या ओळखीच्या माणसाकडून आश्चर्यजनक बातमी मिळू शकते. तुमच्या कामामध्ये आडकाठी आणणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच असतील. दुपारपर्यंत त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, परंतु दुपारनंतर काहीतरी वाईट घडेल. ज्यांना तुम्ही तुमचे हितचिंतक समजत होता तेच तुमचं वातावरण खराब करून टाकतील. दुपारपर्यंत पैशांचा ओघ सामान्य राहील. जुन्या कामातून लाभ होईल. दुपारनंतर बरेचसे कामं दुसऱ्या कोणामुळे तरी अर्धवट राहतील. घराचं वातावरण अचानक गरम होऊन जाईल. विशेष करून स्त्रियांनी आपल्या जिभेला लगाम घालावा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की सुखसुविधेच्या वस्तूंवरती तुम्ही आज खर्च कराल. आज दिवसाच्या पहिल्या भागातच मिथुन राशीच्या लोकांना लाभ प्राप्तीचे प्रस्ताव मिळतील, पण तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे तुमचे स्पर्धक त्याचा लाभ उचलतील. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यवसाय प्रगतीची आशा ठेवू शकता. दुपारपर्यंत धावपळ व्यर्थ वाटेल. घाई गडबडीमध्ये घेतलेला कोणताही निर्णय नंतर पश्चात्तापाचं कारण बनण्याची शक्यता आहे. घरात खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा सुखसुविधेच्या वस्तूंवरती तुम्हाला खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रावरती सुद्धा तुम्हाला खर्च करावा लागेल. संध्याकाळनंतर पैशांशी संबंधित एखादी समस्या तुमची दूर होऊ शकते. कुटुंबीय एखाद्या बाबीविषयी काळजीत असतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचे लोक आज दिवसाच्या पूर्व भागामध्ये गैरसमजामुळे काही करणार नाहीत. तुम्हाला जे काही करायचे त्याच्या विरुद्ध आज वातावरण राहील, परंतु संयम ठेवा. ही समस्या काही वेळापुरतीच असेल. दुपारनंतर स्थिती अनुकूल व्हायला सुरुवात होईल. आज तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये पूर्ण सफलता मिळणार नाही, तरीही काही अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुम्ही भविष्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत व्हाल. धनप्रवाह आज सामान्य असेल. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यावहारिक राहाल तर लवकरच तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून सहयोग मिळेल, जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यास मदत करतील. नोकरदार लोक जास्त पैसे खर्च झाल्यानं त्रस्त असतील. संध्याकाळी कौटुंबिक स्थिती चांगली राहील. आज तब्येत थोडी नरम गरम राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज दुपारपर्यंत थोडं शांत राहावं. व्यावसायिक कारणांमुळे आज सुद्धा मानसिक अस्थिरता राहील. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला जास्त दबावाखाली काम करावं लागेल. दिवसाच्या सुरुवातीला कुटुंबातील लोकांमध्ये झालेल्या भांडणामुळे घरात अशांतीचं वातावरण असेल. कुटुंबातील लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असमाधानी राहतील. कामाच्या ठिकाणी सुद्धा तशीच परिस्थिती असेल. शिवाय सहकारी किंवा अधिकारी तुमच्याकडून एखादी चूक होते का याचीच वाट पाहत असतील. पैशांशी संबंधित बाबी सुद्धा वादाचं कारण बनू शकतात. महत्त्वाच्या कामांसाठी संध्याकाळ होण्याची वाट पाहिली तर त्याचा काही फायदा होईल. आज नशीब
77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीसमोर नियमित दिवा लावा आणि जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फलदायक ठरणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही जे काही मेहनत करणार आहात त्याचं फळ तुम्हाला दिवसाच्या मध्यावर मिळेल. आज कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका, नाही तर दुपारनंतर बदलणाऱ्या परिस्थितीमुळे सर्व कामांवर त्याचा परिणाम होईल. लाभाऐवजी नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही ताजेतवाने असाल तरीही तुमच्या आळशीपणामुळे तुमच्या कामामध्ये दिरंगाई होईल. आज व्यवसाय अपेक्षेपेक्षा कमी होईल. आज सहकारी किंवा कुटुंबीय भावनिक होतील, ज्यामुळे स्थिती सांभाळून घेणं तुमच्यासाठी कठीण जाईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीचे लोक आजच्या पूर्ण दिवसभर उदास राहतील आणि कोणत्याही कामामध्ये मेहनत करण्याची त्यांची इच्छा नसेल, ज्यामुळे लाभ कमी होतील. आज तुम्ही वास्तवतेला सोडून कल्पनेच्या विश्वामध्ये रममान व्हाल आणि जे काही कार्य तुमच्यासाठी अशक्य आहे त्याची कल्पना तुम्ही स्वतःला पाहून तुच्छतेने करू लागाल. धनलाभासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता लागेल. आज फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही तर व्यावहारिकदृष्ट्या देखील सक्रिय राहणं फार गरजेचं आहे. दुपारनंतर तुम्हाला लाभ कमावण्याच्या संधी मिळतील. यात द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका. घरात कोणासोबत लहान सहान वाद होतील. अचानक धनलाभ होण्याच्या हव्यासात तुमच्या तब्येतीकडे तुमचं दुर्लक्ष होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. परंतु आपल्या शब्दांचा वापर योग्य ठिकाणी करा, नाही तर जिथे फायद्याची शक्यता आहे तिथेच कोणाशी तरी वाद तुम्ही घालून बसाल. महत्त्वाच्या कामांना दुपारच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज फायदा कमावणं सोपं वाटेल, परंतु ते तेवढं सोपं असणार नाही. तुम्ही एखाद्या कामाला कमी लेखाल आणि नंतर त्यात काहीतरी समस्या निर्माण होईल. व्यावसायिक वर्ग धूर्ततेच्या नीतीनं तुम्ही कार्य कराल. मात्र यामुळे विक्री तर होईल, परंतु योग्य फायदा मात्र होणार नाही. नोकरदार लोक आज सगळ्यात समाधान मानतील. दान करण्याची भावना आज कमी असेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी आजच्या दिवसाच्या मध्यापर्यंत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये, नाहीतर काहीतरी नुकसान होऊन तुमचं मनोधैर्य कोलमडून पडू शकतं. आज तुमचं दैनंदिन जीवन हे विखुरलेलं असेल. मनामध्ये नकारात्मक भावना असेल आणि तुम्ही तुमच्या कामाला गांभीर्याने घेणार नाही. कुटुंबातील लोक तुम्हाला चांगला सल्ला देतील, पण तुम्हाला मतिभ्रम झाल्याने तुम्हाला ते सल्ले कुचकामी वाटतील. आज दुपारपासून स्थितीमध्ये सुधारणा दिसू लागेल. तरीही पैशांशी निगडीत कामं आज टाळली तर उत्तम. घरात कोणाला एखादी जखम होऊ शकते. संध्याकाळचा वेळ सकाळच्या मानानं अधिकच शांतीपूर्ण असेल. मनोरंजनाच्या संधी मिळाल्यानं तुमच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. जुने आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीचे लोक पैशासंबंधीच्या बाबी सोडून इतर सर्व कार्यामध्ये सन्मान मिळवू शकतील. दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीपर्यंत पैशांशी निगडीत समस्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्रास देत राहतील. वेळेत काम पूर्ण करूनही तुम्हाला पैशांसाठी थोडी वाट पाहावी लागेल. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचं सहकार्य मिळाल्यानं काही समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. दुपारनंतर तुम्हाला सामाजिक कामासाठी वेळ काढावा लागेल आणि इच्छा नसतानाही कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत तुम्हाला वेळ घालवावा लागेल. कौटुंबिक वातावरण शांतिमय असेल आणि तुमच्या चांगल्या कामामुळे कुटुंबीय तुम्हाला शाबासकी देतील. आरोग्याशी संबंधित लहान मोठ्या समस्या सुरू राहतील, तरीही दिवस मात्र बरा जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीच्या लोकांना कालपेक्षा आज थोडी उसंत मिळेल.
आज सुद्धा असमाधानाची भावना तुम्हाला फायद्यापासून रोखून ठेवेल. तब्येतीमध्ये सुधारणा होईल, परंतु पूर्ण बरे तुम्ही होणार नाही. जास्त मेहनत केल्यानं आजार पुन्हा बळावू शकतो. कामकाजासंबंधी पूर्ण दिवस मानसिक चिंता यामध्ये राहील. कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यवसायामध्ये धनसंबंधी बाबी अडकून राहतील. दुपारनंतर धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल, परंतु मनामध्ये असणाऱ्या स्वार्थामुळे अध्यात्माचा लाभ मिळू शकणार नाही. तुमच्या कुटुंबियांना तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल आणि ते तुमच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांनी आज आपली दैनंदिन दुपारपर्यंतची कामं व्यवस्थित ठेवावीत, नाही तर नको त्या कामामध्ये वेळ वाया जाईल. यामुळे दुपारनंतर बनणाऱ्या शुभ स्थितीचा फायदा तुम्हाला उचलता येणार नाही. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक कमजोरी वाटेल, ज्यामुळे दैनंदिन कामामध्ये उशीर होऊ शकतो. नोकरदार लोक आज द्विधा मनस्थितीमध्ये राहतील. दुपारपर्यंत कष्टाचं फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. यानंतरची वेळ कामकाजासाठी योग्य असणार आहे. संध्याकाळच्या आसपास संपूर्ण दिवसाच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू लागेल. शुभवार्ता समजल्यानं घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल, तरीही काही अनावश्यक बोलणं तुम्ही प्रकर्षानं टाळा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या दिवसामध्ये काही ना काही आज चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.